सगळ्या लक्ष एक सांगता की स्कुलाचेर लक्ष दिया कारण म्हणजे स्कूल आमचे स्कूल जे आसा हे गांवान आसा आणि गांवान खुबशी गरजे आसता. आता तुम्ही सगळ्यांनी मोबाईल ऑन केला आपण सगळ्यांक कळटा की नेट ना, वायफाय हा ते आपल्या बोर्डाचेर जाय तेन्ना चलता, केन्ना सुरू जायत केन्ना बंद जायत कांयच सांगूंक शकना, वायरी बी तुटता, सगळे प्रॉब्लेम आमकां खबर आहा. तेन्ना अशा गांवांतले आणि स्कुलाचेर तुमी जर लक्ष दवरशात सगळे जशी तुमची एक ध्येय आसा की सगळी पेडणे तालुक्यातली स्कुलां कमीत कमी बरी वेवस्थीत जावची, देवान तुमकां अशीच शक्त दिवची आणि पेडणे स्कुलाची तुम्ही सगळे भरभराट करा. हांव आयज जरी रिटायर्ड जालो तरी म्हज्या स्कुलाच्या वतीन तुमकां प्रॉमिस करता तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिया, क्वालिटी एज्युकेशन दिवपाची 100% स्कूल प्रॉमिस तुमकां करता. हांव म्हज्या उतरान सांगता की म्हजे स्कूल तुमकां प्रॉमिस करता क्वालिटी एज्युकेशन आमी दितले. तशें हांगासर जे स्कूल ह्या स्कुलान 2 वर्सां पयलीं एक भुरगें गोंयान इंग्लिशीन फर्स्ट आसा. कारण इंग्लिशीन फर्स्ट आसा पयलीं म्हणटाले की म्हापसा आनी पणजे किंवा मडगांव वास्को येता आमचे पेडण्याचे आनी जे पेडण्याच्या कॉर्नराक चडशे आसा ह्या गांवचे पासून आमी भुरगे आमचे भुरगे आपल्या भिंतीचेर हांगा इंग्लिशीन फर्स्ट केले आहा. जो वार्ड आसा ताका लागून जर स्कुलान कितेंय जालें तर आमकां म्हणजे आमी थंय उपस्थित रावपाची आमकां म्हणजे आमची हे म्हणटा आमी आमची जबाबदारी. हांगा काही राजकारण ना आसा तेन्ना ह्या आमचे म्हणजे हितूनच म्हणजे शहरांनी ना आमी खेडेगांवान आसा आणि ह्या खेडेगांवान आमकां डिजिटल बोर्ड मेळ्ळो. ताका लागून हांव तेंचे म्हणजे भुरग्यांच्या वतीन ते भुरगीं आमची आनी हुशार जातली तेन्ना तेंचे आभार. आणि भुरग्यांनी ह्या जे आमकां बोर्ड मेळ्ळो डिजिटल बोर्ड तेचो फायदो घेवचो आणि तुम्ही बरी हुशार जातली ह्या हितून इतक्या अपेक्षा करता. आणि हे स्कूल सदीत हांगा जरी खेडेगांवान आसले तरी 100% रिजल्ट काडटा तेन्ना आनीक तुमी खुबशी आनीक हुशार जातली. म्हणजे सरांनी सांगले त्या प्रमाण 95च्या वयरूय वयतली इतकी अपेक्षा करता आणि आमकांय उमेद जातली कित्याक सांग आमी ह्या वार्डाचो मेंबर आसल्या कारणान. साई विद्या मंदिर शाळा ही एका कॉर्नर भागामध्ये आहे. तरी पण आमचे सर्व शिक्षक मॅनेजमेंट अथक प्रयत्न करतात. त्यामुळे गेली अनेक वर्ष 100% रिझल्ट येण्याचं काम संपूर्ण होतं. त्याच्यात सर्व पालक या विद्यार्थ्यांचं जीवन हे चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतं. आणि यात आता जो प्रोग्राम झाला आहे स्मार्ट बोर्ड म्हणजे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला आणखी भर देण्यासाठी डॉक्टर संजय कोल्हवकर याने आपल्या 2 क्लासेसना स्मार्ट बोर्ड दिलेले आहे. ज्याच्यातून आधुनिक शिक्षण हे कसं आहे याचे कशा प्रकारे शिकवता येईल याची आपल्याला खूप मदत होईल. तसेच आपल्या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. एज्युकेशन फॅसिलिटीज वेगवेगळ्या संस्था किंवा मॅनेजमेंट आपल्या इथे आहे. आपल्या शाळेत अजून एक महत्वाची डिफिकल्टी आहे. आपल्या शाळेत जे विद्यार्थी आहेत ते अनेक लांबून येतात आणि आपल्याला गव्हर्नमेंटने एकच बस दिलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घराकडून शाळेपर्यंत घेऊन येणे किंवा परत घेऊन सोडणे ही सुद्धा एक अडचण आहे. आपल्याला याच्या सुद्धा एक गरज आहे जेणेकरून ते विद्यार्थी सर्व सुरक्षित व्यवस्थित घरी पोहोचतील आणि आपल्या आई वडिलांना मदत होईल किंवा ते व्यवस्थित आले तर त्यांना शिक्षण सुद्धा व्यवस्थित घेता येईल. याची सुद्धा एक आपल्याला कमतरता आहे. या सर्व गोष्टीसाठी आपले जे वेगवेगळे समाजकार्य करते यांच्याने आपल्याला मदत केली तर खूप खूप त्याचा फायदा होईल. संजय कोल्हवकर हे समाज कार्यकर्ते आहेत ज्यांच्याने हल्लीच धारगळमध्ये सीबीटीचं सेंटर चालू केलेलं आहे, इनोव्हेशन झालेलं आहे, ज्याच्यात अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल. कारण या सीबीटी किंवा स्मार्ट बोर्ड या गोष्टी आपल्या रिमोट भागामध्ये नाही आहे. पण ते संजय कोल्हवकर यांनी त्यांच्या शिक्षणासाठी खूप बारीक विचार करून त्यांना मदत करण्यासाठी अशा खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे नेण्यासाठी त्याचा फार फार उपयोग होईल. पेडण्यासारख्या वाठारात पळयता इतकी भुरगीं हुशार आसा. गेली कित्येक वर्ष पेडण्या स्पेशली ह्या वर्सा सुद्धा 10वी आनी 12वी बोर्डाच्या एक्झामीन 5% गोंयान
स्कुलांनी 100% रिजल्ट दिलेलो आसा आणि जेन्ना ह्या भुरग्यांक मोटिवेट करपाक जाय ते खंय तरी तांकां फ्युचर एज्युकेशन ट्यूज जे आमी म्हणटा फ्युचराचें एज्युकेशन दिवपाक जाय ते माध्यम धरून आमी हो प्रयत्न केला की पयली 9वी आनी 10वी ह्या 2 क्लासीक डिजिटल बोर्ड दिवन त्या माध्यमातून तिका शिकोवपाचे प्रयत्न चालू आसा. आयज हो डिजिटल फक्त शिकोवपाचें साधन ना तर फ्युचराचे भुरग्यांक दिसपाक जाय की फुडें जे भवितव्य आहा भुरग्याच्या शिक्षणांत आनी जशें ते AI बेस आनी रोबोटिक्स हे शिक्षणाचेर तेंच्यांनी भर दिवचो कारण हे शिक्षण आमचें फ्युचर आसा. आयज आमी शिक्षण प्रणाली आहा ती बॅकवर्ड आसा फाटी आसा आमी खंय तरी म्हणून हो सद्याचो प्रयत्न आसा आनी अशीच प्रत्येक स्कुलान अशेच तरेन आमचो कार्यक्रम हा डिजिटल स्मार्ट बोर्ड दिवपाचो. हांवें 2 वर्सां पयलीं कोरगांव कमर्शियल सायन्स फक्त दिलेलो पण तेंच्यांनी तो धंदो चेंज केलो आनी एक व्हॅन दी म्हणून मागीर फुडें वचूंकूच ना. 2 वर्सां हांवें पयलीं दिलो पण आयज गोंयांत ही 3री शाळा आसा रुरल क्षेत्रांत ग्रामीण क्षेत्रांत 3री शाळा आसा. आयज जर तुमी टायम्स ऑफ इंडिया पेपर वाचलो तुमच्या दुसरे किंवा तिसरे रिपोर्ट आहा की धारबांदोडा ती बारामुनी हायस्कूल आणि कोरगांवचे कमळेश्वर हायस्कूल ही 2 स्कूल जी ग्रामीण क्षेत्रांत आसा तेंच्यांनी हे डिजिटल बोर्डाच्या माध्यमांतून एज्युकेशन स्टार्ट केलेलें आसा. थंय 2 स्कुलांनी डिजिटल बोर्ड्स शिकपाक आसा. हे पेडण्याचे 3रे म्हणजे गोंयांतले 3रे स्कूल आहा ज्या कडेन डिजिटल बोर्ड आसा ते माध्यम यूज करून तुम्ही भुरगे फायदो घेतले अशी आशा बाळगता. शिक्षकांकूच इझी जातलें शिकोवपाक. आयज राजकारण खंयचो आसूं पण म्हजो जो विचार आसा तो शिक्षण क्षेत्रा कडेन आसा. शिक्षण क्षेत्रांत ज्यो साधन सुविधा कमी आसा त्यो कश्यो आमी एकठांय करतले म्हाज्या माध्यमांतून किंवा खंयची तरी NGOs आहा ज्यो दिवपी आसा संस्था तांचे कडेन हाडपाची म्हजी क्षमता आसा आनी ती क्षमता घेवन म्हजे प्रयत्न आनी हांवें आश्वासन दिलें आहा की फुडल्या 5 वर्सां हे जे स्कूल आहा ते स्टेट ऑफ आर्ट जावचे म्हणजे सगळ्यो फॅसिलिटी हे शेवटचे जे लास्टचे स्कूल आसा हांगासर सगळा दोश आयज ह्या जे विद्यार्थी आहा ते खूब कश्ट करता. परत सांगता प्राधान्य आमी खंय दिवपाक जाय आमी विचार करपाक जाय. शिक्षण हो सगळ्यांत बरो आमचो मानवी हक्क आसा. बरें शिक्षण मेळचें हो आमचो सगळ्यांचो प्राथमीक हक्क आहा. तेन्ना आमी ते म्हणटा भुरग्यांक आमी शिक्षण कशें दिता हे पयल्यार आमकां कळटा. प्रत्येक स्कुलाची पेडण्यां स्पेशली डायस्ट्रिक्ट सोसायटी सोडली तर तेंचे कडेन ही साधन सुविधा आहा ती कमी आसा. ते साधन सुविधा कशे भरून काडटले तेका कशे दिवपाचे हे आमचो प्रयत्न आसा. म्हाजो खरंच सांगता की म्हाजो प्रयत्न जो आसा की हे साधन सुविधा सगळ्या स्कुलांक मेळच्यो आनी त्या निमित्त आमी स्टार्ट केलें. पयलीं आमी वॉटर कूलर फिल्टर हे दिवपाचे. ज्या ज्या स्कुलांक वॉटर फिल्टर ना कूलर ना अशा स्कुलांक सगळ्या स्कुलांक वॉटर फिल्टर करून कित्याक प्रथम जे जे आमी ड्रिंकींग वॉटर जे आसता सेफ ड्रिंकींग वॉटर जे आमी म्हणटा ते भुरग्यांक मेळपाक जाय म्हणून प्रयत्न आसा. ते स्कुलांक सगळ्याक तेजे कडेन ना ते आमी दितले. तशेंच दुसरो जो स्टेज आहा ती आमी टॉयलेट ज्या स्कुलांक टॉयलेट ना ती बांदून दिवपाची आमची आसतली. तेन्ना ज्या ज्या स्कुलांक दिसता की आपण टॉयलेट तेजे म्हणजे अवश्य येवचे आमी तांकां बांदून दिवपाचे प्रयत्न आसतले. तिसरी गोष्ट आहा ती आमी पयली की लॅबोरेटरी म्हटली तेन्ना लायब्ररी खुबशे लायब्ररीची जी वेवस्था सारकी कमी लायब्ररी बऱ्यो ना. तेन्ना लायब्ररी आनी लॅबोरेटरी जेन्ना आमी सायन्स शिकयता जाल्यार लॅबोरेटरी बऱ्यो ना. हे खंय तरी कमी पडटा. हे खूब मनाक बरें दिसना. आयज जेन्ना हांव असो दिता की हांव जेन्ना 45 वर्सां ज्या स्कुलांक वयतालो हायस्कुलाक त्या स्कुलांक सुद्दां हेच्या बऱ्यो वेवस्था म्हणजे बरी स्कुलां ज्या वाठारांत आशिल्लो म्हापशा पण आयज आमी त्या सुद्दां पावूंक ना. तेच्या फाटी आसा. खंय तरी कोणी तरी नेतृत्व कमी पडटा ह्या शिक्षण क्षेत्रांत नजर घालपाक आनी ही नजर घालपाक म्हजो प्रयत्न आसतलो. फुडल्या 5 वर्सां पयली जे प्राथमीक जाल्ली शाळा स्कुलां हेंचे सर्व जी ह्या साधन सुविधा तयार करपाची. तशेंच परत भुरग्यांक सांगता तुमी इतके यशस्वी जाता तुमी इतके काम करता मेहनत करता आनी तुमचे टिचरी इतके मेहनत करता तेजें तांकां फळ मेळटा. अशें तुमी रावचे शिक्षण घेवचें आनी ह्या पेडण्याचें नांव वयर काडचें अशी हांव अपेक्षा करता. कारण तुमी शिकले तर पेडण्याचें नांव येतलें बरें नागरीक निर्माण करतल्यांची हीच पयली ही आसता. हांगासरसून चलले नागरीक फुडें बरें देशाचे नागरीक अजून तयार करता शाळेसून म्हणून आमचो प्रयत्न आमी हांगासर
मेच्योर